रोहित पवार आणि गोपीचंद पडळकरांमधला संघर्ष पुन्हा पेटलाय। गोपीचंद पडळकरांनी यावेळी पवार कुटुंबांबद्दल एक नवा आरोप केलाय। रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचे असल्याचं पडळकर म्हणाले। पाहूया। रोहित पवार आणि गोपीचंद पडळकरांमधला विस्तव काही केल्या विजत नाहीये। दोघांमध्ये पुन्हा एकदा वाकयुद्धाला सुरुवात झाली। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांवर नाव न घेता टीका केली। गोपीचंद पडळकरांचा उल्लेख त्यांनी बेंटेक्स असा केला। रोहित पवारांच्या या टीकेनंतर आता पडळकरांनीही पलटवार केलाय। चंद्रकांत दादा इथं आहेत। दादा आत्ताच्या काळामध्ये काही लोक आहेत, तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात। अनेक वर्ष त्या पक्षामध्ये तुम्ही राहिलेले आहात, पण आत्ताच्या काळामध्ये काही बेंटेक्सचे लोक या जिल्ह्यामध्ये तिथं फिरत आहेत आणि खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबद्दल तिथं टीका करतात। त्यामुळे या बेंटेक्सच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्याने तिथं लक्षात घेतलं पाहिजे असं मला तरी तिथं वाटतं। रोहित पवार हा आज्यावरती गेलाय आणि आजोबांनी गेली 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये सोनं म्हणून पितळ विकलेले आहे। त्यांच्या चुलत्यांनीच त्यांची आबरू काढलेली आहे। तिथं मला चिंता करण्याची आवश्यकता नाही। मी पवारांना कसाही असा तसा उलटा पुलटा कसाही पुरून उरलेलो आहे। मी त्याबाबत भूमिका घ्यायला पहिल्यापासून ठाम आहे, सक्षम आहे, पुढे भूमिका घेत राहील। इस्लामपूरच्या कार्यक्रमात अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये स्टेजवरच जुंपली होती। याचाच आधार घेत पडळकरांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली। रोहित पवारांपासून अजित पवारांच्या मुलांना धोका आहे असं पडळकर म्हणाले। रोहित पवारांनी जे स्टेटमेंट केलंय त्याच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही, परंतु मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते। कारण हा औरंगजेबासारखा आहे, औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे। औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा भावांचा घात केला होता। अजित पवार त्याला पुरून उरणारा असल्यामुळे अजित पवार ते टिकलेत, परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते। हा रोहित पवार हा औरंगजेबांसारखी कृती भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतोय। काहीच दिवसांपूर्वी रोहित पवार आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। रोहित पवारांच्या कार्यकर्त्यानं पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण केलं होतं। त्यानंतर काहीच दिवसात या दोन नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।